दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं ॲडव्होकेट आशाचा इलाज करण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करतायत. नानाजींना अजून सांगितलं नाहीये की आशाची स्मृती गेलेली आहे. पोलीस आशाची स्मृती परत येण्याची वाट बघतायत, म्हणजे ती काही सांगू शकेल. नानाजींना समजतं की आशाची स्मृती गेलेली आहे. तेव्हा त्यांना आशाबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात. आशाचं घर काही लोकांनी अस्ताव्यस्त करून टाकलंय, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केलाय. हे समजल्यावर सगळ्यांना खूपच चिंता वाटू लागते आणि या घटनेच्या बाबतीतही सोहनलालवरच संशय येऊ लागतो. आता पुढे. कमाल करता सर तुम्ही. आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून रितेशला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही आहात की सगळं काही माहिती असून गप्पा आहात. खरं तर तुम्ही स्वतःच बहादूरला मुलाला घेऊन एका शेटकडे पाठवलं होतं. तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? आर यू शुअर की बहादूरने हे सगळं तुम्हाला सांगितलं? येस. हे बघा मेहता साहेब, जर तुम्ही अशा प्रकारे गोल गोल बोलत राहिलात ना, तर आमच्यासाठी केस सॉल्व्ह करणं खूपच कठीण होऊन बसेल. जर आणखी काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला आम्हाला सांगायच्या असतील तर सांगून टाका. या केसचा संबंध याच्याशीही आहे की कोणीतरी आशाच्या घरात घुसून, जबरदस्ती घुसून काहीतरी शोधण्याचा किंवा चोरण्याचा प्रयत्न केलाय. काय आणि का याचा पत्ता तेव्हाच लागू शकतो जेव्हा तुम्ही आम्हाला मदत कराल. तुमचा त्या नोकराच्या बोलण्यावर भरोसा आहे, त्याच्यावर विश्वास आहे. तुम्ही त्याच गोष्टीवर विश्वास ठेवता ज्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असतो, कारण फक्त तेच तुमच्या सोयीचं आहे. तू इथे काय करतोयस? शीला मेहताचा एक अनौरस मुलगाही आहे, ज्याला सोहनलालने आजपर्यंत त्याच्या घरापासून दूर ठेवून सांभाळला. तो दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आहे. सायकॅट्रिस्ट. खूपच समजूतदार आहात. तर हा आशिष याच प्याद्याचं नाव आहे. हे प्यादा आजकाल याच शहरात आलेलं आहे. त्याचं काय ना की आईच्या मायेने त्याला खेचून आणलं आणि हे सगळं पाहून बापाचं पितृत्व जागृत झालं. यु नो फिलिंग ऑफ पित्याचं ते पितृत्व. मला विचाराल तर हे प्याद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मोहरा ठरू शकतो. याच्यामुळे साराच्या सारा बुद्धिबळाचा डाव तुमच्या बाजूने फिरेल. काय बाबा, काळाबरोबर सगळं काही ठीक होईल. तुम्ही जरा धीराने घ्यायला हवं. बेटा, दुनिया सुद्धा हेच म्हणत असते की काळासोबत प्रत्येक जखम भरून निघते, पण काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरून येऊ शकत नाही. जशी कामिनीची जखम.
तिने तिचा तरुण मुलगा गमावलाय. आणि बाबा आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की या सगळ्याच्या मागे कोण आहे ते अजूनही समजलं नाहीये. खरं म्हणजे पोलीस तपास करतायत, मी काही प्रायव्हेट डिटेक्टिव्हना सांगितलंय, पण काही समोरच येत नाहीये. बाबा होऊ शकतं आपल्याला आशाच्या खोलीतून काही पुरावा मिळेल. तुम्हाला काही आठवतंय का आशा एखादी डायरी लिहित होती किंवा किंवा अशी एखादी फाईल ज्यात ती आपली सगळे इम्पॉर्टंट कागदपत्र लावत असेल? बेटा, डायरीच्या बाबतीत तर माहीत नाही. हां, ती आपली महत्त्वाची कागदपत्रे एका तिजोरीमध्ये ठेवते. माझी तिजोरी जी नंबर लॉकने उघडते आणि तो नंबर फक्त आशालाच माहीत आहे. आणि जोपर्यंत आशाची स्मृती परत येत नाही ती तिजोरी कोणीही नाही उघडू शकत बेटा. बाबा मी निघतो आता. बेटा, तुझ्या लक्षात आहे ना उद्या अजयचा 4था आहे आणि धार्मिक परंपरा तर पार पाडाव्याच लागतात. जर शक्य झालं तर गायत्री आणि मुलांनाही घेऊन येतो. हो ठीक आहे. जपून राहा. ना सोहनलालच्या लक्षात आहे ना आणि कोणाच्या लक्षात आहे. जर आज अजय असता आणि आशा ठीक असती तर उद्या त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला असता. गुड मॉर्निंग नानू. गुड मॉर्निंग. कोर्टात जायला निघतेस? कोर्टात? हो. मला आता पूर्ण खात्री पटली की तुमच्यावर आता वयाचा परिणाम दिसायला लागलाय. का? का काय? कारण मी कोर्टात नाही जाते नानू. आज संडे आहे, रविवार. ओहो, आज रविवार आहे. मी तर विसरूनच गेलो. तुम्ही विसरून गेलात? हो. याचा अर्थ शुक्रवारी काय आहे हे पण विसरलात तुम्ही. आहा, मी रविवार विसरू शकतो, शुक्रवार नाही विसरू शकत. मला माहिती आहे शुक्रवारी तुझ्या आणि अजयच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नानू, तुमच्या लक्षात आहे? हा, लक्षात आहेच. गेल्या वर्षी तुझे टोमणे ऐकून ऐकून मी ही शपथ घेतली होती की पुढच्या वर्षी तुझा वाढदिवस नाही विसरणार. आणि बघ, नाही विसरलो. कमाल आहे. नानू, मग हे ठरवूनच टाकूया की वाढदिवसाला काय करायचं आपण. ठीक आहे बेटा, मला तुला काही सांगायचं आहे. ऐकशील मी सांगेन ते? तुम्ही सांगाल आणि मी ऐकणार नाही असं कधी होऊ शकतं? सांगा ना. बेटा, माझी इच्छा आहे की तुझ्या या लग्नाच्या वाढदिवसाला सोहनलाल आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाने यावं. नानू, तुम्ही 2 कुटुंबांना एकत्र आणायची कोणतीही संधी नाही सोडत. हा, माझं जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन बसेल खूप बरं वाटेल मला. ठीक आहे नानू, मंजूर आहे. तुम्हाला ज्या ज्या लोकांना बोलवायचं त्या सगळ्यांना बोलवा. नाही नाही बेटा, ज्यांना ज्यांना बोलवायचंय त्यांना तू बोलव. मला फक्त सोहनलाल आणि त्याच्या फॅमिलीला बोलवायची इच्छा आहे. ठीक आहे नानू, पहिल्यांदा ते कुटुंब या घरामध्ये पाऊल ठेवेल. धन्यवाद बेटा, तू माझ्या म्हणण्याचा मान ठेवलास. भगवंताच्या मनात असेल तर सगळं कुटुंब शुक्रवारी इथे एकत्र येईल. उद्या शुक्रवार आहे. वाटलं होतं तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतील. एकत्र तर येतील, पण 4था दिवस पार पाडण्याकरता, अजयच्या मृत्यूचा 4था दिवस पार पाडायला. पण तुम्ही असं काही बोलला होतात? देवेश, मी तुला किती वेळा सांगितलं की मी असं काहीही बोललो नव्हतो. रितेश आणि बहादूर कुठे राहतात याने मला काय फरक पडणार आहे? आणि तसंही जोवर ही दोन्ही कुटुंब वेगवेगळी आहेत, मी काही नाही बोलणार. माझ्या डोक्यावर ऑलरेडी इतकं ओझ आहे की रितेशच्या बाबतीत काही विचार करणं माझ्यासाठी शक्यच नाही आहे. हां, शीलासाठी मी काही करू शकतो, माझं कर्तव्य समजून. आणि राहिला विषय आशाचा, तर तिने माझ्या बाबतीत जी काही बडबड केली आहे त्यानंतर माझ्या मनात तिच्यासाठी काही आपुलकी नाही. बरोबर आहे.
पण सोहनलाल, तुम्हाला माहिती आहे का की बहादूरच्या अशा बोलण्यामुळे की तो तुमच्या सांगण्यावरून कामिनीच्या घरी गेला होता, तुमच्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. यावरून हे सिद्ध होतं की तुम्हाला आशाच्या घरी काहीतरी शोधायचं होतं. फॉर गॉड्स सेक देवेश. इन्स्पेक्टर तायडे आलेत गेटवर. तुम्ही कुठे विचारता? ठीक आहे, तू त्याला हॉलमध्ये बसव, मी लगेच येतो. रेखा ही भाग्याची. येत आहेत ते. गुड इव्हनिंग मिस्टर मेहता, हाऊ आर यू? हाव आर यू बाय द वे? आय एम गुड. बोला, कोणतं संकट कोसळलंय आणि कोणती अशी नवी गोष्ट समोर आली आहे ज्याकरता माझ्यावर संशय घेतला जातो? संशय? पप्पा, याचा अर्थ काय आहे? अर्थ तर या इन्स्पेक्टरना माहिती आहे, पण यांचं म्हणणं आहे की आशाच्या घरी जी चोरी झाली होती त्याच्या मागे माझा हात आहे. व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही असा आरोप करायची हिंमत कशी केलीत पप्पांवर? पोलिसांमध्ये किती हिंमत असते हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि मी यांच्यावर आरोप नाही केलाय, संशय व्यक्त करणं पोलिसांचं काम आहे आणि मी माझं काम करतोय. हा तर मिस्टर मेहता, बहादूरच्या जबानीनुसार. बहादूर? त्याने सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला? मिसेस मेहता प्लीज, मी तुमच्याशी फालतू गोष्टी बोलायला इथे नाही आलो. इन्स्पेक्टर! मिस्टर मेहता, आशाच्या मृत्यूमुळे सगळ्यात जास्त फायदा फक्त तुम्हाला झाला असता, कारण ती तुमच्या विरुद्ध केस दाखल करण्याच्या तयारीत होती. तुम्हाला माहिती होतं की ती पुराव्यांची फाईल तिच्याकडे ठेवली आहे. होऊ शकतं की ती फाईल मिळवण्याकरता तुम्ही तिच्या घरी गेला असाल. चला, कोणीतरी असं आहे ज्याची अक्कल सही सलामत आहे. गुड जॉब इन्स्पेक्टर, गुड जॉब. जे काम आम्ही नाही करू शकत आहे ते तुम्ही करताय. गुड. हरीश, गायत्री, तुझ्या या नशीबबाज मुलाला सांग की त्याच्या खोलीत जा म्हणून, नाही तर मी याची सगळी नशा आयुष्यभरासाठी उतरून ठेवेन. झाडांच्या फांद्या किडलेल्या आहेत, झाड किडायला वेळ नाही लागणार आणि मिस्टर देवेश गांधीही तुम्हाला वाचवू नाही शकणार. बाबा, तुम्ही इथे बसलात? बेटा, सगळं जग अगदी उजाड वाटतंय. मला तर समजतच नाहीये की हे काय चाललंय. जे व्हायचं होतं ते झालं बाबा. तुला माहितीये बेटा, आज आशा आणि अजयच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय? हो बेटा, आम्ही ठरवलं होतं धूमधडाक्यात साजरा करू आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, आणि बघ ना काय होऊन बसलंय. किती विचित्र आहे ना हे सगळं बाबा. ही दुर्घटना पण आत्ताच घडायची होती. कमनशीब तर हे आहे बेटा की सगळे लोक आज एकत्र जमले आहेत अजयचा चौथा पार पाडायला, आणि तिथे आशा हॉस्पिटलमध्ये आहे जिला हे माहीतही नाहीये की चौथा असतो तरी काय. बाबा, आता करणार तरी काय आपण? तिची स्मृती तर गेलेलीच आहे.
चौथ्या दिवसाच्याही काही धार्मिक परंपरा आहेत बेटा. त्या परंपरा पत्नीलाही पार पाडाव्या लागतात. जोपर्यंत ब्राह्मणांना जेवायला नाही घातलं जात, पत्नी काही नाही खाऊ शकत. आशाला तर हेही माहीत नाहीये आणि काही लक्षातही नाहीये बेटा. हो बाबा. बेटा, तू ब्राह्मणांना जेवायला वाढायचं बघ. मी हॉस्पिटलमध्ये आशाला भेटून येतो. तिलाही समजवायला लागेलच ना. हो ठीक आहे. तुम्ही जरा खाली चला. गायत्री आणि मुलं तुमची वाट बघतायत. एकदा त्यांना भेटून घ्या प्लीज. या. चल बेटा. रेखा ही भाग्याची. ती बिचारी कामिनी आंटी एकटी काय काय करेल? एकटी? सगळी धावपळ तर तुझे पप्पाच करतायत. सगळं काम तर त्यांनीच केलंय आणि ती एकटी. तसा कामिनीचा तुला कधीपासून इतका पुळका यायला लागला ग? तो मुलगा गेटवर. तो कुठे आहे बाबा? कुणी नाही तिथे तर. तुम्ही आराम करा. या बस. अरे मी पाहिलाय, तिथे उभा होता तो मुलगा. बाबा तिथे कोणी नाहीये. तुम्हाला भास होत आहे, आणखी काही नाही. हो. काय झालं बाबा? अहो, कोण होतं तिथे? तो बाबांचं म्हणणं आहे की तिथे त्यांनी कोणा मुलाला पाहिलंय ज्याला ते अजयचा मारेकरी समजतात. पण तो इथे काय येईल? तेच तर मी बाबांना सांगतोय. आता या वयामध्ये बाबांनी एवढी धावपळ नाही करता कामा. पण हे ऐकतायत कुठे कोणाचं? शीला आणि आशाला जरा तरी काळजी असती ना यांची, तर या वयात इतकं सहन करावं लागलं नसतं यांना. आजच्या दिवशी तरी तुझं तोंड जरा बंद ठेव. मी सांगितलं ना बाबांची तब्येत ठीक नाहीये. माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाहीये. फक्त माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की कोणीही कमीत कमी आजच्या दिवशी तरी आपल्या तोंडून कडवट असं काही नाही काढलं तर खूप उपकार होतील माझ्यावर. तसही माझ्या आशावर संकटांचा डोंगरच कोसळलेला आहे. आधीच संकट थोडी होती की घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. समजतच नाहीये मला, सारी दुनिया त्या एकटीच्याच मागे का लागली आहे. तायडे, हे तुम्ही चांगलं नाही केलं. कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरती आरोप करणं, तेही सोहनलाल मेहता सारख्या बिझनेसमॅनवर. त्याने मनात आणलं तर तो आपल्याला अडचणीत आणू शकतो. मी काय करणार सर? काय करणार? ते सगळे मिळून असं घाणेरडं काम करतायत. मी काय करणार सर? पण तुम्ही अशा प्रकारे बोलायला नको होतं. तुम्हाला माहिती माझी नाही पूर्ण की खात्री आहे सर की याच्या मागे सोहनलाल मेहता याचाच हात आहे. फक्त मला पुरावा नाही मिळत सर. आणि त्या देवेश गांधीची तर मी अशी हालत करून ठेवेन की. तायडे, तुम्ही तुमचं वैयक्तिक शत्रुत्व या केसमध्ये आणू नका. सर, माझं त्याच्याशी काही वैयक्तिक वैर नाहीये सर. सोहनलाल मेहताचा चमचा आहे, तो टट्टू आहे तो सर. हे सगळं मला मुळीच सहन होत नाहीये सर. इनाफ. कोणाबद्दलही जजमेंट देण्याआधी सिच्युएशन समजून घ्या तुम्ही. त्यानंतर आपलं तोंड उघडा. तुमच्या या टेम्परमुळे याआधी डिपार्टमेंटला नावं ठेवली गेली आहेत. ही चूक पुन्हा होता कामा नये. आय वॉर्न यू. नाहीतर ही केस मी दुसऱ्या ऑफिसरला देईन. सॉरी सर. आय विल बी केअरफुल फ्रॉम नाऊ सर. गुड. नाउ डिसमिस. रेखा ही भाग्याची. आज काही खावंसं का वाटत नाहीये. पण ती नर्स सांगून गेलीये की
वेळेवर जेवून घ्या म्हणून. औषधं घ्यायची आहेत. थांब जरा. तुम्ही हो बेटा, आता जेवू नकोस. पण का? आता थोड्या वेळापूर्वी नर्स सांगून गेली की औषधं घ्यायची आहेत, जेवून घे म्हणून. तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं, तू तुझं कर्तव्य पार पाड. कर्तव्य? कोणतं कर्तव्य? बेटा, ते सर्व मी तुला नाही सांगू शकत. फक्त विनंती करू शकतो की आत्ता तू जेवू नकोस. पण का? तुम्ही मला जेवू नकोस असं का सांगताय? तसं मला आज जेवावंसं वाटतच नाहीये मुळी. पण त्या नर्सने हट्ट केला म्हणून. बेटा, तुला आज खावंसं वाटत नाहीये कारण तुला खरंच आज काहीही नाही खायचंय. हे बघ, तू आज संध्याकाळी जेवलीस तरी चालेल. संध्याकाळी मी स्वतः येऊन तुला जेवायला घालेन. बरं ठीक आहे, पण तुम्ही नर्सना सांगा की मला कधी जेवायचं आहे. ठीक आहे बेटा. सर, तुम्हाला काय वाटतं आशाच्या घरात जो शोध घेतला गेलाय तो सोहनलालने घ्यायला सांगितलं? नक्कीच. सोहनलाल शिवाय आणि कोणाकडे काही मोटिव्हच नाहीये. त्याच्याकडे एकदम क्लीन मोटिव्ह आहे. त्याला आशाच्या केसबद्दल जाणून घ्यायचं होतं जी ती त्याच्या विरुद्ध दाखल करणार होती. सर, असं असतं तर त्याने आशाला का वाचवलं? तिच्यावर उपचार का केले त्याने? ही सुद्धा त्याची एखादी एक नवीन चाल असेल. तो जाणून आहे की असं केल्यामुळे आपला त्याच्यावरचा संशय दूर होईल, जे तो आता करतोही आहेस. त्याने विणलेल्या जाळ्यामध्ये तू स्वतःहूनच अडकत चाललेला आहेस. पण तो मला मूर्ख नाही बनवू शकत. पण सर, तुम्ही या गोष्टीचा एक महत्वाचा पैलू विसरताय. या केसचा दुसरा पैलू असूच शकत नाही श्यामलाल. आहे सर, एक असा पैलू आहे ज्या बाबतीत तुम्ही अजून विचार केलेलाच नाही. कोणाबद्दल बोलतोयस? तुम्हाला काही समजत नाहीये. तू गायत्रीच्या बाबतीत बोलत नाही. गायत्रीच्या बाबतीत नाही सर. सर, गायत्री फक्त बोलू शकतात, काही करू शकत नाही. तू बरोबर बोलतोयस. सोहनलालच्या उपकारांखाली ती अशी काही दबलेली आहे की ती आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असं काहीतरी बोलत असते. पण तुझा कोणावर संशय आहे? सर, संशय नाहीये, फक्त एक विचार डोक्यात आला होता. या सगळ्या गोष्टीत, या सगळ्या षडयंत्रात ती कामिनी तर... कामिनी? अरे, ती स्वतःच्या मुलाविरुद्ध षडयंत्रकार असेल. तिला काय मिळणार आहे? सर, मुलाचा मृत्यू अपघातही असू शकतो. कोण जाणे तिला मारायचं असेल आशाला आणि मेला अजय. तुम्ही पाहिलं नाही सर, जेव्हापासून आशा बरी व्हायला लागली आहे तेव्हापासून कामिनी भेटायला नाही गेली आहे तिला. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे खरं. एक काम करावं लागेल. आपल्याला सगळ्यांवर नजर ठेवावी लागेल. आशा तिच्या जुन्या घरी गेली तर तिथल्या वस्तू पाहून कदाचित तिची स्मृती परत येऊ शकेल. पण हेही शक्य आहे की तिचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. आशा बरी झाली आहे आणि तिला घरी जाण्याची परवानगी मिळाली. आज मी तिला इथे घेऊन येतो.